राज्यामध्ये आज सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता। गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम, त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरात जोरदार पाऊस। पश्चिम उपनगरातल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी केला बंद। पावसामुळे मुंबईची उपनगरीय रेल्वे वाहतूकही विस्कळीत। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने तर हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिराने। पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाणे जिल्ह्यातही डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर भागामध्ये पावसाचा जोर कायम। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। पूर्व विदर्भातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज। यवतमाळ जिल्ह्यातल्या 6 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। शेतांमध्ये साचलं पाणी, पिकं धोक्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली। रस्त्यावर पाणी आल्यानं कणकवली हळवल, कणकवली आचरा मार्ग बंद। सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला बेळगाव राज्यमार्गावरील होळावडे पूल सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे वळवण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली आचरा रस्त्यावर पावसाचं आलं पाणी, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। भंडाऱ्यातल्या गोसीखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। यातून 39,241 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह गेल्या 8 दिवसांमध्ये वाढला। धरणामध्ये जवळपास 35% पाणी साठा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधल्या पाणी साठ्यात वाढ। सध्या 7 धरणांमध्ये 39.23% इतका पाणी साठा। नंदुरबार जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 44.26% इतका पाणी साठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साठा 5% कमी, तर जिल्ह्यातील 8 लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच। नंदुरबारच्या नवापूरमधल्या वांझळे गावात भर पावसाळ्यात पाण्याची मोठी समस्या। महिलांची पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटरची पायपीट। 1.5 वर्षांपासून जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं स्थानिक संतप्त। नंदुरबारमध्ये पावसानं उघडीप दिल्यानं मशागतीच्या कामांना वेग। लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला तालुक्याला जात असल्यानं महिला मजूर मिळेनात। लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार भव्य सोहळा। साताऱ्यातलं राज्य वस्तू संग्रहालय सजवलं। लंडनहून आलेल्या वाघनखांसोबत संग्रहालयात शिवकालीन नाणी आणि शिवकालीन शस्त्रांचंही प्रदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।